हॅलो नमस्कार मी रेश्मा शेळके तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे। आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना। सो मी आज एक तुमच्यासोबत माझा अनुभव शेअर करणार आहे जो अख्ख्या मुंबईसाठी पूर्णतः बोलतात ना तो 3-4 दिवस पूर्ण ते प्रचंड अंधाराचे होते आणि काही लोकांची आयुष्य तिथे संपली गेली आहेत आणि काही लोकांची क्षणाला वाचलेली आहेत। काही लोकांनी आपलं कर्तृत्व दाखवून आपले जीव पणाला लावले, देशाला लावले। अशा गोष्टी जेव्हा घडल्या तेव्हा खूप लोकांसोबत काही गोष्टी झाल्या। मी पण खूप अशा मिनिटांसाठी फक्त वाचलेली आहे त्या प्रवासातून आणि बोलतात ना हे नशिबाचा भाग आहे। कोणाचा पुढे काय होईल किंवा कधी काय असं होईल ते कोणाला सांगता येणार नाही। हां बट जाणून बुजून एखादी गोष्टी जर करणं हे फार चुकीचं आहे। तर मी तुम्हाला काल मी अशी एक व्हिडिओ बघत होती आणि त्यावरती ज्या पद्धतीचा मी व्हिडिओ बघितला त्यावरती मला हे वाटलं की ट्रॅकिंग अशी देखील असते किंवा काय मी बघितले आहेत तशा पद्धतीचे व्हिडिओ बट हे असे बघितलेले नव्हते आणि मग तोच मी किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तो व्हिडिओ असा बघितला की जी मुलं ट्रॅकिंगला जातात आपली म्हणजे बरेच ठिकाणी जे आपले पर्यटन स्थळी आहेत किंवा गड आहेत बरेच काही आपले, तर तिथे जातात आणि गडांवर ते लोक पायी चालत जातात, खूप काही स्टंटबाजी करतात, खूप काही असे कडेला जे आपले गड असतात ना तर त्या गडावरून छोटे एकदम ह्याच्यातून पावलं पुढे टाकत जातात आणि म्हणतात की आमच्यावरती ते बोलतात ना महाराजांचं प्रेम आहे, आम्ही हा अनुभव एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी इथपर्यंत आलो। अरे दादा माहिती का तुला काही क्षणात काही होऊ शकतं। महाराजांनी केलं तर त्यांचं ते जिद्द होती आणि जे त्यांचे विचार होते आणि त्यांचे ते कर्तृत्व होते, बरेच मावळे त्यांच्यासोबत होते आणि तुम्ही हे म्हणतात आम्हाला अनुभव करायचा होता। अक्षरशः तो मुलगा लिटरली छोट्या खप्पीतून पाय ठेवून जात होता। जर त्याचा एखादा हात सटकला असता म्हणजे त्याने वरती पण काही प्रकारची सेफ्टी नाही, काही नाही, फक्त वरती दगडांवरती पकडून तो पुढे मूव्ह करत होता। जर त्याचा एखादा पाय सटकला असता किंवा काय झालं असतं तर एका क्षणामध्ये त्याचा अनुभव मातीला गेला असता। म्हणजे मुलं विचार करत नाही की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे। आपल्याला एवढं स्वातंत्र्य मिळवून दिलं, ह्या सगळ्या गोष्टी करून दिल्या, तर आपलं करिअर सेट करायच्या ऐवजी हे असे अनुभव घेतात। तुम्हाला माहिती आहे महाराजांनी काय केलं, तुम्ही त्यांची पूर्णपणे हिस्ट्री वाचा, सगळ्या काही गोष्टी करा। ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना महाराजांनी किंवा आपले कर्तृत्वज्ञान मावळे जे होते त्यांनी बऱ्याच काही सेफ्टी वापरून केल्या, जसं की दोरखंड वगैरे वापरून रश्या वगैरे वरती फेकून एकमेकांचा सपोर्ट घेऊन गडांवर चढून सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पद्धतीने केल्या आहेत। तुम्हाला माहिती आहे त्यांच्या मागचे काय हे आहे काय नाही, तुम्ही फक्त एक्सपिरियन्स घ्यायला गेलात आणि म्हणतात की आम्ही शिवप्रेमी आहोत, बरंच काही गोष्टी आहोत, असं नसतं। तुम्ही गेलायत खरे आहात, ठीक आहे, काय हरकत नाही, पण जर तुमच्या त्या क्षणाला काय झालं तर त्या माऊलीने काय करावं, ज्या माऊलीने तुम्हाला एवढा ह्याच्यातून काढलेला आहे, प्रवासातून काढलेला आहे, तिने 9 महिने तुम्हाला पोटामध्ये ठेवलंय, कुठच्या परिस्थितीतून तिने केलेला आहे ते तिच्या जीवाला माहिती आहे। आणि ज्या क्षण जर तुम्ही तिथे तुमचा तो क्षण तुमचा बोलतात ना जो एक्सपिरियन्स किंवा अनुभव तुम्ही घ्यायला गेला होतात आणि जर तिकडनं बोलतात ना काही क्षणात असो मातीला गेला असता तर त्या माऊलीची काय अवस्था होईल। तुम्हाला जर प्रेम करायचं असेल तर तुमच्या फॅमिलीवर करा, तुमच्या करिअरवर करा, स्वतःला सिद्ध काहीतरी करण्यासाठी करा, कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला हे सगळं स्वातंत्र्य जे दिलेलं आहे तर त्याचा काहीतरी उपयोग करा, त्यांच्या विचारांचा आचार करा, त्याच्या पद्धतीने चला, ना की त्यांच्या असे काही स्टंट जी बोलतात ना स्टंटबाजी करून किंवा असं काही करून अशाने काही सिद्ध होणार नाही किंवा महाराज तुमच्या मागे तुमच्या पाठीला शब्बासकी देणार नाहीयेत। मी जो काल व्हिडिओ बघितला अक्षरशः मला बघताना पण मी थरथर कापत होती की क्षणाला जर त्या मुलाचं पावलं अशी त्या ह्याच्यात पडतायत, जर एखादं पाऊल सटकलं तर काय होईल किंवा काय म्हणजे काय क्षणाला काही होऊ शकतं, म्हणजे विचार करा। आणि खूप सारे तसे लगत असे व्हिडिओ आहेत, प्रचंड आहेत आणि ते बघून लिटरली मला असं वाटलं की ही ट्रॅकिंग असते की किंवा हे असे जे आपले गडांवर जातात मुलं तशा पद्धतीने वागतात, म्हणजे खरंच। आणि एक तुम्हाला गोष्ट पण अजून सांगते की माझ्या मम्मीचं घर आहे तिथेच नेबर म्हणून आहे। मुलगा पावसाळ्यामध्ये बरीच लोक मान्सून फिलिंगसाठी जातात, रेनी सीझन एन्जॉय करण्यासाठी जातात आणि बरंच काही असं हेवी रेन्समुळे खूप लोक आपली जीव देखील गमावतात। तर असे काही लोक जातात एन्जॉय करायला आणि पूर्णपणे आयुष्याची माती करून जातात। मग त्या आई वडिलांचं दुःख कुणाला माहिती, त्या बहीण भावांचं दुःख कुणाला माहिती, तर अशा गोष्टी करू नका।
असं वागा की आई वडिलांना वाटेल की माझ्या मुलाने स्वतःला घडवण्यासाठी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली आणि आज मला अभिमान आहे आमच्या मुलाचा. असं काहीतरी करा. सो आता तुम्हाला मी सांगते की माणसाचं जे काही वाईट घटना असते ना, ती कोणत्या क्षणाला येईल तेही सांगता येणार नाही. माझा पर्सनली मी त्या अनुभवातून गेलेली आहे. प्रत्येकाला माहिती आपला 26 नोव्हेंबर 26/11 हा प्रत्येकाच्या खूप खतरनाक आणि बोलतात ना दिवस आहे आणि तो क्षण मी सुद्धा अनुभव घेणारच होती. पण देवाची कृपा, त्यातून मला अजिबात मी त्यामध्ये अडकली नाही. नुकतीच त्या ह्याच्यातून मी बाहेर पडली आणि जेव्हा माझ्या पाठीमागे मी बघते तर खूप काही गोष्टी घडल्या होत्या. तुम्हाला मी सविस्तर ती गोष्ट सांगते. वीकेंडचा दिवस होता, वीकेंड वार, मे बी आय थिंक मी कदाचित विसरणार नाही, वीकेंड असेल. तर जसं म्हणाली मी बेबी सिटिंगच्या कामासाठी जायची, त्यांच्या मुलाला सांभाळायला जायची. त्यांचे काही ना काहीतरी डिनर प्लॅन, इव्हेंट्स प्लॅन, पार्टी प्लॅन, या सगळ्या गोष्टी असायच्या. त्या दरम्यान सुद्धा मला घेऊन जायचं. जसं की म्हणाली मी लोणावळ्याला गेली आहे, ताजमहल हॉटेलला सुद्धा राहिलेली आहे. सो तोच म्हणजे त्या दरम्यानचे दिवस तसे होते माझे. तर मी त्यांच्यासोबत डिनर पार्टीला गेली होती. मीन्स डिनर पार्टी, त्यांची फॅमिली पार्टी होती ताजमहल हॉटेलला. 8 वाजता मी गेली होती आणि त्या बाळाची नॅनी म्हणून मी त्यांच्यासोबत गेली होती. सो मी सुद्धा तिथे डिनर वगैरे सगळं माझं पण ते होतं. त्यांचं फॅमिली पार्टी वगैरे सगळं चालू आहे आणि रात्रीचे 10 वाजता समथिंग तिकडे आपला टायमिंग झाला होता फायरिंगचा आणि आम्ही नुकतेच 9:45ला तिकडनं निघालो होतो. म्हणजे विचार करा, काही क्षणासाठी मी त्या गोष्टीतून सेफ झाली. काही मिनिटांसाठी मी त्या गोष्टीतून सेफ झाली. 9:45 वाजता आम्ही निघालो आणि मरीन लाईन्स आम्ही पार केली. पुढे गिरगाव चौपाटी आली आणि पुढे जसं आम्ही पुढे आलो त्या क्षणाला तिकडे ती घटना घडायला सुरुवात झाल्या. म्हणजे विचार करा, काही मिनिटांसाठी फक्त तिथेच जर राहिलो असतो तर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालो असतो. सो ही मी माझ्या समोरून बघितली होती. अक्षरशः मी तिकडनं 10 मिनिटापूर्वी पार झाली. म्हणजे त्यांचं ते डिनर पार्टी वगैरे संपली. आम्ही मरीन लाईन्स पार केली, गिरगाव चौपाटी पार केली आणि पुढे गेल्याच्या नंतर बातम्या सुरू झाल्या आणि त्या क्षणाला मग सगळ्या गोष्टी माहिती पडल्या आणि आम्ही नुकतंच म्हणजे ड्राईव्ह करत होतो. म्हणजे ज्यांच्यासोबत मी होती ती लोक ड्राईव्ह करत होती आणि पुढे गेल्याच्या नंतर मला घरी ड्रॉप केलं आणि घरी गेल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या. इव्हन त्यांना सुद्धा माहिती नव्हत्या. ते लोक सुद्धा घरी गेल्याच्या नंतर कळाली. 4-5 मिनिटांमध्ये मला लगेच त्या भैयाचा फोन आला, म्हणजे ज्यांच्या मुलाला मी सांभाळते त्या दादाचा फोन आला की रेश्मा आप पहुंच गए क्या घर पे. कारण की माझं घर तुम्हाला माहिती आहे खालती स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये, आणि त्यांनी मला थोडं वरती ड्रॉप केलं होतं. सो मला तिकडनं घरी जायला फक्त 5 मिनिटं लागतात. तर त्याने मला क्षणात फोन केला, माझ्या आईला फोन केला आणि मी पोचली नव्हती कारण त्यांना लगेच ती गोष्ट कळाली होती आणि मी म्हणजे चालतच होती, पायऱ्या उतरतच होती. तर मला लगेच मग फोन आला. माझ्याकडे फोन नव्हता त्यावेळेला. आईला फोन आला आणि माझे भाऊ पटापट वरती बघायला आले होते आणि मी नुकतीच दादरातून चालत होती. म्हणजे विचार करा, काही मिनिटांसाठी मी तिकडनं जर निघाली नसती तर आम्ही त्याच्यामध्ये डेफिनेटली सामील असतो. तर विचार करा की काय ही गोष्ट असते. म्हणजे मी समोरून म्हणजे तो क्षण अनुभवला असता आणि 10-15 मिनिटाच्या कृपेने, म्हणजे देवाच्या कृपेने मी त्यातून सेफ बाहेर पडली होती. सेफ अगोदरच बाहेर पडलो. म्हणजे विचार करा की कोणती गोष्ट कधी कोणाला म्हणजे येईल ही सांगून येत नाही. कुणाचं नशीब चांगलं असेल तर चांगलं, नाही तर मग हे करता येईल. म्हणून स्वतःच्या जाणून बुजून एखादी गोष्ट करू नका. तकदीरात जे लिहिलं असेल तर ती गोष्ट नक्की होईल, पण जाणून बुजून ह्या गोष्टींमध्ये कुठच्या ज्या पडू नका जेणेकरून आपल्याला त्रास होईल. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा ती आपली फायरिंग चालू होती 48 आवर्स समथिंग काहीतरी असेल, मे बी, मी मला तर एवढं आठवत नसेल, मी 11वीला होती. सॉरी जर कुठे चुकलं असेल तर त्या दरम्यान जो सगळ्यांचा हे होता, सगळे आपले जीव हातात घेऊन होते की बाबा काय होईल, कसं होईल, मुंबईची सुटका कशी होईल त्या क्षणाला. आणि ती फायरिंगचे आवाज लिटरली आमच्या घरापर्यंत होते ते, कारण की म्हणजे समुद्र चौपाटी आणि लगत इकडे एवढे फायरिंगचे आवाज येत होते की आमच्या घरापर्यंत, गिरगावच्या चौपाटीपर्यंत ज्या लोकांची घरं होती तिथपर्यंत आवाज येत होते. म्हणजे विचार करा, जवळपास लोक राहणार असेल तर त्यांच्या डोक्यामध्ये किती काही गोष्टी येत असतील, नेगेटिव्ह असेल, बट येत खूप काही गोष्टी सुरक्षतेमुळे मुंबईच्या आपली जी हे आहे पोलीसयुक्त टीम जी आपली आहे तर त्यांच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळेच आपण सुरक्षित
म्हणजे आम्ही सुरक्षित होतो. हा प्रवास माझा एकंदरीत होता. मी खूप काही गोष्टी मला असं वाटत होतं की हे शेअर करू दे किंवा नको करू दे, पण मी तो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे सांगावं. त्याच्यामुळे खूप लोकांच्या आयुष्यात काही ना काहीतरी गोष्टी अशा घडलेल्या आहेत ज्या आपसूक माहिती नाही आहेत आणि अशा याच्यातून जातात, झाल्यासुद्धा आहेत. तर ते थोडंसं भयानक असतं, म्हणजे डेंजर असतं, व्हेरी डेंजर असतं. त्याच्यामुळे असं काही करू नका प्लीज. आणि बस एवढंच मी सांगेन. बाकी ह्यामध्ये मला काही कुणाला काय बोलायचं नाही. हे प्रत्येकाचे चॉईस आहे, कोणाला काय करायचं, कोणाला काही नाही करायचं असं. चला, सो आता मी व्हिडिओ पण इथेच एंड करते. थोडासा माझा पर्सनल मी शेअर गोष्ट तुम्हाला म्हणजे अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. होप सो ह्याने कोणी काही निगेटिव्ह गोष्टी घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट करते, कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. चला, आता मग मी इथे व्हिडिओ पण एंड करते. होप सो तुम्हाला माझे इतर व्हिडिओ आवडत असतील आणि असेच मी एक्सपिरियन्स देखील तुमच्यासोबत शेअर करेन. जर ते मला म्हणजे वाटले ओके ठीक आहे हे शेअर करूया तर करेन, नक्कीच करेन. खूप जणांना आवडेल माझा प्रवास देखील ऐकायला. चला, आता मी ऑफिसला जायचं आहे, मला आवरायचं आहे सगळं. चला, बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा. तुम्हाला जे हवं ते करा. बाय बाय.